नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुकावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण अपूर्णांक हा चॅप्टर पाहत आहोत। तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर स्लाइडवर तुम्हाला दिसत असेल अपूर्णांक, आणि अपूर्णांकाला इंग्रजीमध्ये आपण फ्रॅक्शन्स असे म्हणतो। काय म्हणतो? फ्रॅक्शन। आता पहा, फ्रॅक्शन म्हणजे काय किंवा अपूर्णांक म्हणजे काय, तर जी संख्या पूर्ण नाही तिला आपण अपूर्णांक असे म्हणतो। म्हणजे जी संख्या पूर्ण नाही याचा अर्थच ती संख्या अपूर्ण आहे। आता पहा, आपण काय करू, उदाहरणामध्ये पाहू। आता दोन ही संख्या आता सध्या आपल्याला पूर्ण दिसत आहे, परंतु आपण दोनला आपण असं जर लिहिलं 2/3 असं जर लिहिलं तर ही संख्या आपल्याला काय दिसत आहे? अपूर्ण दिसत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता अपूर्णांकाचे दोन मुख्य प्रकार, मेन प्रकार आहेत। किती प्रकार आहेत? दोन प्रकार आहेत। पहिला प्रकार आहे व्यवहारी अपूर्णांक आणि दुसरा प्रकार आहे दशांश अपूर्णांक। आता पहा, तुमच्या समोर आला असेल व्यवहारी अपूर्णांक। आपण व्यवहारी अपूर्णांक पाहत आहोत। व्यवहारी अपूर्णांक तुमच्या समोर तुम्हाला दिसत असेल। आता व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय, तर तुम्ही पाहू शकता पूर्णांक। पहा, पूर्णांक संख्येच्या छेदात शून्य, काय म्हणते पहा, शून्य व्यतिरिक्त दुसरी पूर्णांक संख्या असल्यास त्यास व्यवहारी अपूर्णांक असे म्हणतात। आता पहा, कोणती पण एक पूर्णांक संख्या घ्यायची, पण त्याच्या छेदामध्ये काय राहू नये किंवा काय असायला नाही पाहिजे, तर ते शून्य असू नये। आणि मग बाकी शून्य सोडून कोणती पूर्णांक संख्या असेल तर त्याला आपण व्यवहारी अपूर्णांक असे म्हणतो। काय म्हणतो? व्यवहारी अपूर्णांक असे म्हणतो। आता उदाहरणात तुम्ही पाहू शकता, उदाहरण आपल्याला काय म्हणते, तर 2/3, 3/5 व 1/2 इत्यादी। आता या प्रत्येकाच्या छेदामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पूर्णांक संख्या दिसत आहे शून्य सोडून, शून्य व्यतिरिक्त। हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। परत एकदा सांगतो, व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय, तर पूर्णांक संख्येच्या छेदात शून्य व्यतिरिक्त, पहा, शून्य व्यतिरिक्त दुसरी पूर्णांक संख्या असल्यास त्यास व्यवहारी अपूर्णांक असे म्हणतात। आता त्यानंतर तुम्ही पाहू शकता स्लाइडवर तुम्हाला पूर्णांक आपल्याला किंवा व्यवहारी अपूर्णांकाचे काही तर्क वितर्क सांगितलेले आहेत। ते आपण नेहमीप्रमाणे कॅरेक्टरच्या माध्यमातून पाहणार आहोत। तुमच्या समोर दोन कॅरेक्टर तुम्हाला दिसत असेल, एक म्हणजे रितिका नावाची मुलगी असेल आणि दुसरी श्रीषा नावाची मुलगी आहे। आणि हे दोघही सध्या काय करत आहेत, तर हे चर्चा करत आहेत। कशाबद्दल? व्यवहारी अपूर्णांकाबद्दल चर्चा करत आहेत। आता रितिका काय म्हणते तुम्ही पाहू शकता, एखाद्या वस्तूचे काही समान भाग करून त्यातील काही भाग काढून तो मूळ वस्तूच्या कितवा, म्हणजेच वस्तूचा कितवा हिस्सा आहे हे दाखवण्यासाठी अपूर्णांकाचा उपयोग होतो किंवा वापर होतो। म्हणजे मित्रांनो, एखाद्या वस्तूचे काही समान भाग करून त्यातील काही भाग काढून तो मूळ वस्तूचा कितवा हिस्सा आहे हे दाखवण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? अपूर्णांकाचा वापर करतो, असं रितिकाचं मत आहे। आता पहा, श्रीषा काय म्हणते, अपूर्णांकाच्या आडव्या रेषेवरील अंकास अंश असे म्हणतात व रेषेच्या खालील, म्हणजेच रेषेखालील अंकास छेद असे म्हणतात। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी उदाहरणामध्ये पाहू। आता हे 2 आहे, ही रेषा आहे आणि खाली 3, या 3ला आपण छेद असे म्हणतो व 2ला आपण अंश असे म्हणतो। हे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे। उदाहरण पण दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। उदाहरणामध्ये 1/4 मध्ये 1 हा काय आहे? अंश आहे व 4 हा काय आहे? छेद आहे। विद्यार्थी मित्रांनो, छेद। त्यानंतर पहा,
आपल्याला कंटिन्यू ठेवायची आहे चर्चा त्यांची. काय म्हणते रितिका तुम्ही पाहू शकता. छेद म्हणजे पहा, छेद म्हणजे काय, तर छेद म्हणजे वस्तूचे केलेले एकूण समान भाग आणि अंश. पहा, अंश म्हणजे त्यापैकी घेतलेले काही भाग होय. आता छेद म्हणजे काय, एखाद्या वस्तूचे केलेले समान भाग, 4 भाग 5 भाग अशा पद्धतीचे. आणि अंश म्हणजे काय, त्या 4 किंवा 5 भागापैकी जो भाग आपण घेतो त्याला काय म्हणतो, अंश असे म्हणतो. त्यानंतर आता श्रीषा काय म्हणते पहा, व्यवहारी अपूर्णांकातील छेद सारखे असून अंश वेगळे असल्यास ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. पहा काय म्हणते, व्यवहारी अपूर्णांकातील छेद सारखे असून, म्हणजे एखाद्या वेळेस जर छेद आपला सारखा असेल आणि अंश वेगळा असेल, अंश काय असेल, वेगळा असेल, तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असे आपल्याला या ठिकाणी गृहीत धरायचं आहे. आता पहा उदाहरण जर आपण पाहिलं तर उदाहरणामध्ये आपल्याला 1/4 पहिलं दिसत आहे, त्यानंतर 3/4 दिसत आहे. आणि या दोन्ही अपूर्णांकाचा छेद हा काय आहे, इक्वल आहे, समान आहे, 4/4च आहे. मग आपल्याला यापैकी मोठा अपूर्णांक कोणता, हा जर आपल्याला प्रश्न विचारण्यात आला तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला अंश पाहावा लागेल. आणि अंश ज्याचा मोठा आहे तो अपूर्णांक मोठा आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून 3/4 चा आपल्याला अंश मोठा दिसत आहे, म्हणून 3/4 हा अपूर्णांक आपण काय म्हणतो, मोठा आहे असे म्हणतो. त्यानंतर पहा समोर काय म्हणते, आपल्याला चर्चा आपण कंटिन्यू ठेवलेली आहे. व्यवहारी अपूर्णांकातील, बघा रितिका काय म्हणते, व्यवहारी अपूर्णांकातील अंश सारखे असून छेद वेगळे असल्यास ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो. आता त्याच्या उलट काय म्हणते, व्यवहारी अपूर्णांकातील अंश सारखे असून छेद वेगळे असल्यास ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो. आता आपण उदाहरण पाहूया म्हणजे आपल्याला व्यवस्थितरित्या समजेल. पहिला आपल्याला दिलेला आहे, पहिला अपूर्णांक 1/4, दुसरा 1/5, तिसरा 1/6. आता पहा प्रत्येकाचा अंश हा आपल्याला काय दिसत आहे, सारखा दिसत आहे, 1 1 1. मग आपल्याला अपूर्णांक लहान कोणता आहे हा जर आपल्याला पाहायचा असेल तर सर्वात मोठा छेद ज्या अपूर्णांकाचा दिसतो तो अपूर्णांक सर्वात लहान असतो. म्हणून आपल्याला या ठिकाणी सर्वात मोठा छेद 6 दिसत आहे, म्हणून 1/6 हा अपूर्णांक काय आहे, लहान आहे. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पहा रितिका आता काय म्हणते, व्यवहारी अपूर्णांकाच्या अंशास व छेदास समान शून्येतर संख्येने भागल्यास किंमत बदलत नाही. म्हणजे एखादा व्यवहारी अपूर्णांक असेल, त्याच्या अंशाला व छेदाला समान शून्येतर संख्येने जर आपण भागलो तर किंमत आपली बदलत नाही. आता पहा आपण एक व्यवहारी अपूर्णांक घेतलेला आहे 12/18 आणि या दोघालाही आपण 6 ने भागत आहोत. म्हणजेच 12ला आपण 6 ने भागलो तर आपल्याला उत्तर मिळते 2. त्यानंतर 18ला जर आपण 6 ने भागलो तरी आपल्याला उत्तर मिळते 3. याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण समान संख्येने भागतो तेव्हा आपल्याला किमतीमध्ये बदल झालेला दिसत नाही. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पहा आपल्याला रितिका काय म्हणते, तर व्यवहारी अपूर्णांकाच्या अंशास व छेदास, पहा अंशास व छेदास समान शून्येतर संख्येने गुणल्यास,
पहिला आपण भागल्यास म्हणलो होतो, आता गुणल्यास किंमत बदलत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण आपण पाहूया. उदाहरणामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे 2/3 याला आपण एकाच संख्येने गुणत आहोत 6 या संख्येने, म्हणजेच 2 गुणिले 6 6 दोन्ही 12 व 3 गुणिले 6 म्हणजे 6 18. मित्रांनो, आपण जर समान संख्येने जर एखाद्या अपूर्णांकाला किंवा व्यवहारी अपूर्णांकाला गुणलो तर आपल्या किमतीमध्ये बदल होत नाही, हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर पाहू शकता तुम्ही, रितिका आता काय म्हणते, व्यवहारी अपूर्णांकास अतिसंक्षिप्त रूप देताना, अतिसंक्षिप्त म्हणजे सर्वात छोट रूप देताना त्यांच्या अंशास व छेदास एकाच संख्येने भागावे. आता जर आपण पाहू इकडे उदाहरणामध्ये श्रीषा काय म्हणते पहा, भागाकारामध्ये आपण असं लिहू 12/18 या दोघाला म्हणजेच या व्यवहारी अपूर्णांकाला आपण 6 या संख्येने भागणार आहोत. सर्वात छोट रूप अतिसंक्षिप्त रूप करणार आहोत. जेव्हा आपण 6 ने 12ला भागतो म्हणजेच 6 दोन्ही 12, उत्तर आपल्याकडे आलेलं आहे 2. त्यानंतर आपण 6 ने 18ला भागतो तर उत्तर आपल्याकडे येते 6 18 म्हणजे उत्तर आलं आपलं 3. आणि विद्यार्थी मित्रांनो, 2/3 हा अपूर्णांक आपल्याकडे मिळालेला आहे आणि या 2/3 ला आता भाग जात नाही, म्हणून फायनली उत्तर आपल्याकडे अतिसंक्षिप्त रूप आपल्याला मिळालेला आहे 2/3. म्हणजे याचा अर्थ एखाद्या व्यवहारी अपूर्णांकाला जर आपल्याला अतिसंक्षिप्त रूप करायचं असेल तर आपल्याला एखाद्या समान संख्येने भागणे आवश्यक आहे. त्यानंतर पाहू शकता तुम्ही, आता आपण अंशाधिक अपूर्णांक पाहत आहोत. काय पाहत आहोत? अंशाधिक अपूर्णांक, इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आणि विद्यार्थी मित्रांनो, या मराठीच्या नावामध्येच तुम्हाला समजला असेल, अंशाधिक म्हणजे अंश अधिक असणारा, मोठा असणारा अपूर्णांक आपण पाहत आहोत. आता रितिका काय म्हणते तुम्ही पाहू शकता, व्यवहारी अपूर्णांकात छेदापेक्षा अंश मोठा असल्यास त्या अपूर्णांकास अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतो. आताच मी सांगितल्याप्रमाणे व्यवहारी अपूर्णांकामध्ये जर अंश मोठा दिसत असेल, छेद छोटा दिसत असेल किंवा लहान दिसत असेल तर त्याला आपण अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतो मित्रांनो. आणि श्रीषानं आपल्याला उदाहरण सांगितलेलं आहे 5/3. याचा अर्थ 3 हे लहान आहेत, 5 हे मोठे आहेत, म्हणून हा काय आहे? अंशाधिक अपूर्णांक आहे. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पहा, आपल्याला अंशाधिक अपूर्णांकामध्ये रितिका व श्रीषाची आपल्याला चर्चा चालू ठेवायची आहे. चर्चा आपल्याला रितिका काय म्हणते, अंशाधिक अपूर्णांकाची किंमत पहा, किंमत 1 पेक्षा अधिक असते, म्हणजे 1 पेक्षा जास्त असते असं रितिकाचं मत आहे. आणि श्रीषा काय म्हणते, अंशाधिक पहा, अंशाधिक अपूर्णांकास पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे रूप देता येते. आता पहा, उदाहरणामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे पूर्णांकयुक्त. हे पहा, 1 हा आपल्याला पूर्णांक दिसत आहे आणि 2/3 हा आपल्याला अपूर्णांक दिसत आहे. असं रूप आपण देऊ शकतो असं श्रीषाचं मत आहे. तर मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण काय पाहिलो, तर या लेक्चर मध्ये आपण सर्वप्रथम अपूर्णांक म्हणजे काय, त्यानंतर अपूर्णांकाचे काही प्रकार, जे मेन प्रकार आहेत ते आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील, माझे लेक्चर आपल्याला आवडत असतील तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माय करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशनच्या म्हणजेच युट्यूब वरील आपल्या माय करिअर अकॅडमीच्या चॅनेलला सबस्क्राइब करा. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा, जेणेकरून माझे प्रत्येक व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.